येवला येथील पिंपळगाव टोलनाक्याची मुदत संपली, वाहनधारकांना दिलासा। पुणे इंदोर महामार्गावरील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील टोलनाक्याची मुदत मध्यरात्रीपासून संपल्यानं प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या 20 वर्षांपासून टोलनाका सुरू होता। दरम्यान या टोलनाक्याची मुदत संपली असून यापुढे या टोलनाक्याला कोणतीही मुदतवाढ देऊ नये अशी ठाम मागणी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आता विना टोल वाहने प्रवास करत आहेत। पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव ते मालेगाव या एवढ्या भागाकरता येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे टोल नाका साधारणतः 20 वर्षापूर्वी ठेवण्यात आला। टोलचे भूत हे 20 वर्षापासून तालुक्याच्या व वाहनधारकाच्या मानगुटीवर बसलेले होते। अखेर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, शरदचंद्र पवार पक्षाने याचा पाठपुरावा केला व 13 डिसेंबर 2025 ही याची अंतिम मुदत होती। ही मुदत त्याला 11 महिने 21 महिने एक्सटेन्शन करून मिळालेली होती। आता आम्ही कालपासून टोल प्रशासनाला विनंती केली की आपण 13 डिसेंबरच्या रात्री 12 पासून येथे टोल वसुली करू नये, अन्यथा आमच्याकडून मोठे आंदोलन छेडण्यात येईल। यात होणाऱ्या तुमच्या नुकसानीची जबाबदार तुम्ही स्वतः असाल, याची माहिती आम्ही त्यांना दिली होती। त्यानुसार आज तरी त्यांनी टोल वसुली बंद ठेवलेली आहे। भविष्यात त्यांनी 1-2 दिवस गॅप देऊन ही टोल वसुली करण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी देखील आमची प्रशासन, पालकमंत्री नामदार भुजबळ साहेब, आमदार किशोर भाऊ दराडे हे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो की कृपया आपण या टोल देऊ नये व पुन्हा टोलचं भूत हे तालुक्याच्या व वाहनधारकांच्या मानगुटीवर बसू नये। हा रस्ता आता NHAI हस्तांतरित झालाय ही माहिती मिळते। नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून जवळपास 160 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। यामध्ये रोडचे रुंदीकरण, रोडचे डांबरीकरण होईल, यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल व वाहतूकही सुरळीत होईल व लोकांना टोलही भरावा लागणार नाही। अशी सर्व परिस्थिती असताना कृपया आम्हास आपली नम्र विनंती आहे, आपण हे टोलचे भूत पुन्हा आमच्या मानगुटीवर बसू नये। मी सागर नाईकवाडे, येवला। माझे माल वाहतूक गाडी होती। दररोज जवळजवळ 4 ट्रिपा कोपरगाव येवला महामार्गावर व्हायच्या। या टोल नाक्याला, या टोल दराला आम्ही खूप त्रासदायक आम्हाला पैसे भरावे लागायचे। पण आता हे टोल मुक्त झाल्यामुळं नक्कीच येवला शहरातील व तालुक्यातील सर्व वाहनधारकांना याचा नक्कीच दिलासा मिळणार आहे। पूर्ण टोल आकारण्यात यावा नाही ही शासनाला नम्र विनंती। लोकनायक न्यूज